10 वर्षामध्ये जगामध्ये मोदींचं नाव परफॉर्मन्ससाठी गाजलं. खासदार, पंतप्रधान, आमदार, अगदी ग्रामपंचायतीचा सदस्य आपण निवडून देतो तेव्हा त्याचा परफॉर्मन्स वरतीच पुन्हा त्याला मतदान केलं जातं. मोदींचा परफॉर्मन्स मोदींनी दाखवून दिला. देशांच्या सीमेपासून, शेजारच्या राष्ट्रांपासून त्या अगदी शेतकऱ्यांच्या सन्मान योजनेपर्यंत, टॉयलेट बाथरूम पर्यंत, नळानळ सगळ्या बाबतीत उत्कृष्ट परफॉर्मन्स कोणी दिला असेल तो मोदी साहेबांनी. आणि या विभागाचे खासदार विनायक राऊत शून्य परफॉर्मन्स. नळ पाणी योजनेचे 60,000 कोटी रुपये महाराष्ट्रात आले. आपल्या 13 या लोकसभेच्या 13 तालुक्यांमध्ये जवळजवळ 1500 कोटी रुपये आले. 1500 कोटी रुपये 13 तालुक्यामध्ये, त्याच्यापेक्षा जास्तच आहे. परंतु अनेक गावामध्ये याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करून घेण्यामध्ये, त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यामध्ये खासदार कमी पडले. मुंबई गोवा हायवेला 15,000 कोटी रुपये गडकरी साहेबांनी मोदी सरकारने दिले. बघा पैशाचा फ्लो काय. परंतु या रस्त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम प्रमोद जठार करत होता, रवी चव्हाण साहेब करत होते, नितेश राणे करत होते, निलेश राणे करत होते. परंतु या सगळ्या अडीअडचणीमध्ये खासदार महोदय विनायक राऊत कुठेही दिसले नाहीत. म्हणजे संगमेश्वर बाजारपेठ 60 मीटर मध्ये उठणार होती, ती 45 मीटर करायला त्या बाजारपेठेतले व्यापारी त्यांच्याकडे सातत्याने वेळ मागत होती. खासदार म्हणून आम्हाला बसवा, वेळ नाही. तुम्हाला कौतुकाने सांगावं लागेल, मी जाऊन प्रश्न सोडवला होता. चिपळूणचा प्रश्न मी सोडवला, लांजा राजूरचे प्रश्न आम्ही सोडवले. आणि आता गेल्या वर्षभरामध्ये रवी चव्हाणांनी आपल्या पीडब्ल्यूडी मिनिस्टर 30 वेळा ह्या रस्त्यावरती फॉलोअप बैठका घेतल्या आणि आता तो प्रश्न मार्गी आणला. अंमलबजावणी खासदारांकडनं शून्य होती. आम्हाला सगळ्यांना उतरावं लागलं. 3 लाख कोटीचा म्हणजे 50 लाख कोटीचा बजेट केंद्राचा, त्याच्यातले 3 लाख कोटीचा म्हणजे मोदी साहेबांनी 2 कोटी रोजगार देण्याचं निश्चित केलं आणि त्यांनी कामाला लागले. पण आपल्या जिल्ह्यामध्ये 3 लाख कोटीचा प्रकल्प आणून 2 लाख पोरांना रोजगार द्यायचा होता. तो प्रकल्प म्हणून अडवला, रोजगार अडवला. अशा खासदाराची